लसूण खाल्ल्याने इरेक्टाईल डिस्फंक्शन बरा होऊ शकतो का? किंवा लिंगाची गेलेली ताठरता परत येऊ शकते का? अशा स्वरूपाचे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. अशा प्रश्नांचीच उत्तरे देण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद या दोघांच्या दृष्टिकोनातून थोडक्यात खूप छान माहिती आपल्याला मिळणार आहे. व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे, शब्द महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. लसूण खाल्ल्यानंतर शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात हे सुरुवातीला आपण पाहूया. एक म्हणजे ब्लड सर्क्युलेशन उत्तम होण्यासाठी मदत होऊ शकते. हे कसं काय? तर लसूणामध्ये ॲलिसिन नावाचं एक तत्व असतं. हे तत्व काय करतं? तर ब्लड वेसलला रिलॅक्स करण्याचं काम करतं. ब्लड वेसल रिलॅक्स झाल्यानंतर त्याच्यामधून रक्तप्रवाह हा सुरळीत चालू होतो, म्हणजे ब्लड फ्लो उत्तमरित्या चालू होतो. इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये झालेलं काय असतं? तर ब्लड फ्लो हा प्रॉपर होत नसतो. त्यामुळे जर लसूण खाल्ला तर ब्लड फ्लो उत्तम झाला तर पेनिसमधील देखील रक्तप्रवाह उत्तम होऊ शकतो आणि इरेक्शन येण्यासाठी मदत होऊ शकते. हा झाला एक मुद्दा. त्यानंतर लसूण आणखी काय करतो? तर हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करू शकतो. लसूणाच्या सेवनाने ब्लड प्रेशर जो आहे तो कमी होण्यासाठी, म्हणजे ज्यांचा उच्च रक्तदाब आहे त्यांचा रक्तदाब कमी होण्यासाठी किंवा नियंत्रणात राहण्यासाठी मदत होऊ शकते. याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी देखील मदत होऊ शकते. यामुळे काय होतं की हृदयाचं आरोग्य उत्तम राहू शकतं. हृदयाचं आरोग्य आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा जवळचा संबंध आहे. हृदयाचं आरोग्य व्यवस्थित झालं तर सेक्शुअल परफॉर्मन्स देखील इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होऊ शकते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्फ्लेमेशन कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते. यामुळे काय होतं की ब्लड वेसलच्या आतली लायनिंग असते ती प्रोटेक्ट होण्यासाठी मदत होते. यामुळे नायट्रिक ऑक्साईडचं प्रोडक्शन वाढतं आणि नायट्रिक ऑक्साईडच्या प्रोडक्शनमुळे ब्लड फ्लो उत्तम होण्यासाठी मदत होऊ शकते. ब्लड वेसल्स डायलेट होतात आणि रक्तप्रवाह उत्तम झाल्यामुळे इरेक्शन येण्यासाठी देखील मदत होऊ शकते. याचबरोबर टेस्टोस्टेरॉन आणि मेल फर्टिलिटी बूस्ट होऊ शकते. या संदर्भात काही ॲनिमल स्टडी आहेत. ॲनिमल स्टडीच्या आधारावरती टेस्टोस्टेरॉनची लेवल इन्क्रीज होण्यासाठी किंवा स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होऊ शकते असं सांगण्यात येतं. माणसांमध्ये रिसर्च लिमिटेड आहेत, परंतु काही रिसर्चच्या आधारावरती टेस्टोस्टेरॉन बूस्ट होणं, लैंगिक इच्छा वाढणं, कार्यक्षमता वाढणं किंवा स्पर्म क्वालिटी वाढणं यावरती देखील कार्य होऊ शकतं असं सांगण्यात येतं. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे, हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहिल्यामुळे, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्यामुळे, याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाल्यामुळे, इन्फ्लेमेशन कमी झाल्यामुळे, याचबरोबर त्याला जोडून टेस्टोस्टेरॉन बूस्ट झाल्यामुळे अशा प्रकारचे कार्य लसणामुळे होत असल्या कारणाने इरेक्शन होण्यासाठी मदत होऊ शकते. एक रिसर्चही झालेला आहे, त्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी औषधं चालू असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर त्यांच्या जीवनशैलीत किंवा त्यांच्या आहारात लसणाचा समावेश केला तर इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होऊ शकतं असंही सांगण्यात येतं. आता यानंतर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून थोडक्यात माहिती पाहूया. आयुर्वेदानुसार लसूण हा वात कफशामक आहे. याचबरोबर पाचनशक्ती वर्धन करणारा, बलवर्धन करणारा, रसायन म्हणजे दीर्घायुष्य देणारा, अकाली वृद्धत्व न येऊ देणारा, याचबरोबर वृक्ष म्हणजे पौरुषत्व प्रदान करणारा, फर्टिलिटी बूस्ट करणारा, कामोत्तेजक अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. याशिवाय वाजीकरण देखील म्हणता येईल. वाजीकरण म्हणजे वृक्ष गुणधर्म असलेला, याशिवाय मैथून सामर्थ्य वाढवणारा, याचबरोबर श्वसनाचे विकार, पचनाचे विकार, त्वचा विकार, संधी शूल अशा प्रकारच्या आजारांवरती देखील कार्य करतं. कृमीनाशक, हृदयावरती कार्य करतं, मधुमेहनाशक अशा प्रकारचं वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. आता हा लसूण घ्यायचा कसा, म्हणजे खायचा कसा? तुम्ही तो कच्चाही खाऊ शकता किंवा भाज्यांमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता. कच्चा खायचा झाला तर 1 ते 2 पाकळ्या क्रश करायच्या, म्हणजे थोड्याशा ठेचायच्या किंवा कापून ठेवायच्या थोडा वेळ म्हणजे साधारण 10 मिनिटं, आणि त्यानंतर तो लसूण खायचा. असं का करायचं? तर थोडा वेळ ठेवल्यानंतर त्याच्यामधील जे घटकद्रव्य असतात, ॲलिसिन असतील किंवा इतर काही घटकद्रव्य असतात, ती चांगली ॲक्टिव्ह होतात आणि लसूणाचा चांगल्या प्रकारे शरीरावरती फायदा दिसून येऊ शकतो. त्यामुळे कच्चा खायचा असेल तर अशा प्रकारची कृती करा, किंवा काहींना कच्चा जात नसेल तर रेसिपींच्या स्वरूपात किंवा भाज्यांमध्ये टाकून सुद्धा तुम्ही तो घेऊ शकता.
आता लसूण घेताना काळजी काय घ्यायची, तसं तर बघायला गेलं तर याचे काही तोटे नाहीत. फक्त एकच तोटा असा आहे की त्याचा उग्रगंध येतो किंवा तोंडाचा एक विशिष्ट वास येऊ शकतो, स्ट्रॉंग वास असतो. काळजी कुणी घ्यायची आहे तर जे पित्त प्रकृतीची लोक आहेत, लसूण उष्ण असल्यामुळे त्यांनी अधिक प्रमाणात खाऊ नये. याचबरोबर काहींना कच्चा खाल्ला तर त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी भाज्यांच्या वरती टाकून किंवा भाज्यांमध्ये मिक्स करून रेसिपीच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. ज्यांना ब्लड थिनर्स चालू आहेत अशा व्यक्तींनी देखील अधिक प्रमाणात किंवा हाय डोसेसमध्ये लसूण घ्यायचा नाही. एकंदरीतच आजच्या या व्हिडिओच्या विषयाला अनुसरून सारांश स्वरूपात जर सांगायचं झालं तर लसूण खाल्ल्यामुळे ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन देखील इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे लिंगाची ताठरता येण्यासाठी देखील मदत होऊ शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की केवळ लसूण आणि लसूणच खाल्ल्यामुळे तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन हे पूर्णतः बरं होऊ शकतं. व्याधीचं निश्चित निदान होणं खूप गरजेचं असतं. याचबरोबर कारणे कोणती असतात हे देखील खूप महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करणं आणि वेळच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषध उपचार पद्धती अवलंबणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या कारणापासून ते अगदी ट्रीटमेंटपर्यंत इन डिटेल व्हिडिओ दिलेले आहेत. आपण ते व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओंची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक वरती आय बटनमध्ये किंवा खालती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किंवा याच व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनमध्ये ती मी जोडण्याचा प्रयत्न करेल. ती प्लेलिस्ट अवश्य पहा. तुम्हाला खूप छान माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब कराच. परंतु नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज इथे थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.